श्री हरी श्री शिवलीलामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंदू विंद नमू त्यांचे. स्कंद पुराणी सूत शौनकादिकांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव. आमनाय आणि वासव स्तविती ज्यासी सर्वदा. शिवमहिमा नेणोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित. नरमुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित कैसा हा. करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नर कपाळ घेऊन बसे स्मशानी सर्वदा. चिताभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन. तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाईल. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी. भक्त देखता नयनी बैसे देवोनी अवघेची. दैत्यांसी देवोनियावर येणेची माजविले अपार. न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून. शिवे नाही दिधले अभ्युत्थान तेणे दुःखे क्षोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञीन पूजी विभागनेदी. पुरली आयुष्याची अवघी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे तया. जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्यांमाजी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाटे पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेणे सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलावल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन. यावरी बोले भाललोचन मृडानी प्रती तेधवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी. लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खल. तू जाताची तात्काल अपमानील शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी बरलासे. आपुल्याला पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुनी. एक सदाशिव वेगळा करुनी पूजिले ऋषी सुरवर. जैसा ओढू गणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष म्हणे विराजत. शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची. नंदीवरुणी उतरोनी पितया समीप आली भवानी. दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रू मंडळा. जगन्माता गुणनिधान न्याहाळूनी पाहे पितृवदन. म्हणे धुरे भरले नयन म्हणोनी न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित ईस कोणे बोलाविले येथ. कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती. आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर.
म्हणती दक्ष बोलला यथार्थ, हे ब्रह्मांड जाळील निमिषांत, अपमान देखोनी उमा तेथ, क्रोधे संतप्त जाहली, प्रळय वीज पृथ्वीवरी पडत, तैसी उडी घातली कुंडात, उर्वी मंडळ डळमळत, होय कंपित भोगींद्र, वैकुंठ कैलास डळमळी, कमल भवांडी हाक वाजली, कृतांत कापे चळचळी, म्हणे बुडाली सृष्टी आता, हाक देवोनी शिवगण, गेले शिवापाशी धावोन, सांगती सर्व वर्तमान, जे जे जाहले दक्षगृही, ऐकता क्षोभला उमाकांत, जेवी महाप्रळयीचा कृतांत, हाक देवोनी अद्भुत, जटा आपटीत आवेशे, तो अकस्मात वीरभद्र, प्रकटला तेथे प्रलय रुद्र, वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र, एकत्र होऊनी प्रकटले, वाटे त्याची या तेजात, चंद्र सूर्य बुचकळ्या देत, आकाश असे आसुडात, सडा होत नक्षत्रांचा, कुंभिनी बुडाली देख, चतुर्दश लोकी गाजली हाक, दक्षगृही बलाहक, रक्त वर्षाव करीतसे, अवचित उकलली क्षिती, दिवसा दिवा भीते बोभाती, दक्ष अंगीची सर्व शक्ती, निघून गेली ते धवा, इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान, 21 पद्मे दळ घेऊन, मनोवेगे धाविन्नला, 60 कोटी गण घेऊन, मागून धाविन्नला अपर्णा जीवन, पुढे शिवपुत्र धावोन, ख्याती केली दक्षयागी, वारण चक्र असंभाव्य, त्यावरी एकला लोटे कंठीरव, की विनायके घेतली धाव, अपार अही पाहोनी, आला देखोनी वीरभद्र, पळू लागले देव समग्र, अवदाने सांडोनी सत्वर, ऋत्विज पळाले तेथुनिया, आकांतला त्रिलोक, प्रळय काळीचा पावक, दुमदुमिला ब्रह्मांड गोळक, शक्रादी देव कापती, एक मळमूत्र भये विसर्जिती, धोत्रे गळाली नेणती क्षिती, कुकुट रूपे रोहिणीपती, पळता झाला ते धवा, शिखी होनिया शिखी, पळता झाला एकाएकी, यम आपुले स्वरूप झाकी, बकवेश घेऊनिया, नैऋत्यपती होय काक, शशांक होय रसनायक, कपोत होनिया अर्क, पळता झाला ते धवा, कीर होनी वृत्रारी, पळता भय वाटे अंतरी, नाना पक्षी रूपे झडकरी, नवग्रह पळाले मिंधियांवरी, वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात, महावीर शिवसुत वीरभद्र पातला, षडबाहू वीर दैदिप्यमान, असिलता खेटक, धनुष्यबाण त्रिशूल डमरू शोभायमान, सायुध ऐसा प्रकटला, पुरुषाचे पाडिले दात, भगदेवाचे नेत्र फोडित, खांड मिशा उपडित, ऋत्विजांच्या तेधवा, चरणी धरुणी आपटिले, बहुतांचे चरण मोडिले, कितीकांचे प्राण गेले, वीरभद्र देखता, मागुनी पातला शंकर, तेणे दक्ष पृतना मारिली सत्वर, कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळीला, देखोनिया विरूपाक्ष, भयभीत झाला दक्ष, पद्मजा आणि सहस्राक्ष, पूर्वीच तेथुनी पळाले, वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा, त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा, तुझ लाविना आता शिक्षा, शिवद्वेषिया पाहि पा, विद्युत्प्राय असिलता तीव्र, ऊर्ध्वहस्ते महावीर, छेदिता झाला दक्षशिर, प्रळय थोर जाहला, दक्षशिर गगनी उसळले, वीरभद्रे पायातळी रगडिले, मग उमाधवा पाशी ते वेळे, देव पातले चहूकडोनी, सकळ सुरांसहित कमळासन करीत, उमावल्लभाचे स्तवन, म्हणे वृषभध्वजा कृपा करू, दक्षा लागी उठवी संतोषोनी कर्पूर गौर, म्हणे आणूनी लावा दक्षाचे शिर, परी ते नेदी वीरभद्र, पायातळी रगडिले, म्हणे शिवद्वेषी दुराचार, त्याचा करीन ऐसा संहार, जो शिवनाम न घे अपवित्र, जिव्हा छेदीन तयाची, जो न करी शिवार्चन, त्याचे हस्त चरण छेदीन, जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडीन मी, विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णुसान, ऐसे म्हणे जो खळ दुर्जन, संहारीन तया ते, सर्वथा नेदी मी दक्षशिर, काय करतील विधी हरिहर, मग मेषशिर सत्वर, दक्षालागी लाविले, सजीव करोनिया दक्ष, तीर्थाटना गेला विरूपाक्ष,
द्वादश वर्षे निरपेक्ष सेवितवने उपवने महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुरसुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा हिमनगाची श्री मेनका तीस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमल जन्मा वृत्रारी त्यांसह दुजी करवेना तिचे स्वरूप पहावया एती सूर भुसूर मिळवनिया जिचे स्वरूप वर्णावया सहस्र वदना शक्ती नव्हे मृगमीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रांवरून अष्टनायिकांचे सौंदर्यपूर्ण चरणांगुष्टी न तुळे जिच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीरव देखोनी जिचा माझ मुख न दावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ गाळुनी दंततेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली हिमनगनंदिनी अनंत शक्तींची स्वामिनी वेदपुराणी वंद्यजे कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखांवरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडीत वरी जाय ब्रह्मादिदेव मुळीहुनी गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळवर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी वेधोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी एओनी हिमाचळी तपकरी शिवदर्शना झडकरी हिमनग येता जाहला घालोनिया लोटांगण करीत जेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठी सहस्र लावण्य खाणी सवे सखिया जैशा पद्मिनी तयांसहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभिपुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघेजण तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन तीही घोर तप आचरोन उमा रमण अर्चिला सहस्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रात एक न्यून कमल झाले एकदा तिघेही काढून नेत्रकमळे शिवार्चन करीती झाले मागुती एक न्यून आले मग स्वशीर कमळे अर्पिली प्रसन्न होनी त्रिनेत्र तिघे उठविले तारकापुत्र तिघांसी दिधले अपेक्षितवर झाले अनिवार त्रिभुवनी तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्धे एक होती इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघाजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी देव पळविले स्वस्थानाहुनी पिडिली धरणी बहुपापे मग देव ऋषी सकळ मिळवून वैकुंठ पतीस गेले शरण गरुडध्वज सर्वांस घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदानापेक्षित म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्यरथ मग कुंभिनी स्यंदन होत चक्रे निश्चित शशीमित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वाग्दोर पुराणे तटबंद साचार उपपुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगींद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाने मग स्यंदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुरदळे संहारिली होता युद्धाचे घनश्चक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृतकुंडे समग्र दैत्यांकडे असती पै अमृत शिंपिता अमित
सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृतकुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानिपती. दिव्य सहस्र वर्षे झाली येती रीती न लवती पाती कदापि. अंगी लोटला घर्मपूर ते हे भीमरथी गंगाथोर. नेत्रीचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे जाहले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेणे असुरांशी जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र प्रकट केले चावार्क शास्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्याभिचार कर्म करविली. तेणे दैत्यास झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधुना धनुषी योजिला विष्णुबाण. पाशुपतास्त्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड. तैसे अस्त्र चालिले प्रचंड की उभारिला काळदंड. संहारावया विश्वाते की प्रळयाग्नीची शिखा सबळ. की कृतांताची जिव्हा तेजाळ. की ते प्रळय मेघांतील मुख्य चपळानी वढिली. की सप्तकोटी मंत्र तेजे पाही एकवटले त्या अस्राठाई. देवदैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडिला. न्याससहित जपोनी मंत्र सोडोनी दिधले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर तडाळले ते काळी. सहस्र विजा कडकडती तैसी धाविनली अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती अंग टाको पाहती दिग्गज. देवविमाने पळविती गिरिकंदरी असुर दडती. एक मूर्छना येऊनी पडती उठती ना मागुते. त्या अस्त्रे न लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून. त्यात तृतीय नेत्रीचा प्रलयाग्न सहाय्य झाला तया ते. तिन्ही ग्राम सेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिव स्तवन करीत चरण धरित सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेणे प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले. भागीरथी आदिगंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर. देवांगणा समग्र दासी करोनी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचीवर करीती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र. होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासुर. मग बोलावुनी पंचशर म्हणती तुवा जाऊनी सत्वर. शिव पार्वती ऐक्य करी हिमाचळी तप करी व्योमकेश. मन्मथा तू भुलवी तयास मग रती सहित कुसुमेश. शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात. रती तेव्हा प्रवेशत वसंते वन समस्त शृंगारिले तेधवा. शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज. पांखरे करीती बहुगजबज शिवध्यान विक्षेपिती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर. गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होऊनी कामातुर. पाठीशी उभी मन्मथाच्या शिवे उघडिले नयन. तो पुढे देखिला मीनकेतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न. मग भाल लोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर. भस्म केला कुसुमशर फाल्गुन पौर्णिमा साचार. काम जाळीला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन. स्मरगृह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करून. जो हे व्रत न पाळी पूर्ण अवदसा जाण त्यापाधी. ऐसा संहारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर केला कैलास सदनासी. गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत. मग समाधान करी निर्जरनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत. रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येसी भोगिता. कंदर्पास शाप दिदला होता की शिवदृष्टीने तत्वता. भस्म होशील कामा तू असो इकडे हिमनग कुमारी. शिव प्राप्ती लागी तप करी सप्त ऋषी प्रार्थिती त्रिपुरारी. वरी कन्या हिमनगाची पार्वती तप करी जेवणी. शिव तेथे गेला बटुवेश धरोनी. गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रती तेव्हा. कासया तप करीसी येथ एरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ आचरे तप येथे मी. बटू बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी. शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण. ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान भूतगण सभोवते. तरी विष्णू विलासी सगुण त्यासी वरी तू एक वचन. तुझ योग्य पंचवदन
वर नव्हे सर्वदा ऐकता क्षोभली जगन्माता म्हणे शिव निंदका होय परता वदन न दाखवी मागुता परम खळा द्वेषिया शिवनिंदक जो दुराचारी त्याचा बिटाळ न भावा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ धरियेले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो मागलवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्मा अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना झडकरी गेली तेधवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरे पूजिले षोडशोपचारे करुनिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकुन म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले अष्टमीसी निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इष्टिती ब्रह्मोदाद्री सहस्रनयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीस पाठवूनी ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेऊनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातला इंद्रे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यांसहित निघाले सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुल्याला वाहनी बैसोन लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदि करुण किन्नर गंधर्व सर्वही एवं सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र एवोनी समोर पूजोनीने त सकळांते 10 सहस्र योजने मंडप उभविला ज्याचे तेज अमुप सुवर्ण सदने दैदिप्य जानवशासी दिधली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण असो देवक प्रतिष्ठा करुण मूळ आला हिमाद्री आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत नवनिधी अष्टमहासिद्धी रावत न्यून तेथे नसे काही असो नवरा मिरवित नेला आपुल्या मंडपात मधुपर्कादी पूजाविधी समस्त हिमाचल करीतसे लघु घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनगबाळी उभी केली पटाप आड लग्न घटिका पाहे दीनपती मंगलाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणतसे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणीग्रहण होमासी करीती प्रदक्षिण शिवशक्ती तेधवा इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पदनख देखिले विधीने कामे व्यापिला सूर्य जामात पटपटा वीर्यबिंदू पडत साठी सहस्र वालखिल्य हे तेथ जन्मले क्षण न लागता अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्माचे 5वे शिर छेदोनी टाकिले तेधवा झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्र नाम तैपासून असो यथाविधी सोहाळे 4 दिवस संपूर्ण झाले सकल देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेऊनी कैलासा आला शूलपाणी यावरी सर्व देव मिळवणी प्रार्थिते झाले विश्वनाथा खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मीनध्वज पुढती अनंग करोनी जीवविला अंधकपुत्र तारकासुर तेणे पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत परी नोहे वीर्यपात नवे सूत याकरिता तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळिले समस्त देवललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तव ती दोघे एकांती रमती देवऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नभेची मग अग्नी आत पाठविला अतितवेश तेणे धरिला तो जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणोनी हाक फोडोनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित माझे वीर्य धरोनी अद्भुत भिक्षा देई अतिताते
मग अमोघ वीर्य धरून अग्निसदेत अंबिका आणून सांडले जेथे वीर्य जाण रेतकूप झाला तोची पारा परम चंचळ न धरवे कोणा हाती तेजाळ असो कृशानुने वीर्य तत्काळ प्राशन केले तेधवा अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार तो साही कृतिका परम सुंदर ऋषीपत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुनी तापत बैसल्या साही जणी तव अग्नीने गर्भ काढुनी पोटात घातला साहींच्या साही जणी झाल्या गर्भिणी परमाश्चर्य करीती मनी मग लज्जेने गर्भ काढुनी साही जणींनी त्यागिला साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूर वाहन भस्मांगी उपसित शिवाते शिवे निजपुत्र जाणोनी नेवोनी लाविला अपर्णास्तनी सप्त वर्षे मृडानी लालन पालन करी त्यांचे देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेनाजयाची 72 अक्षौहिणी त्यांचे नगर वेढीती सुधापानी पृतने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिका पासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेकिला कुमार इकडे तारकासुर सुधापानी युद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळवणी कुमाराकडे स्कंदापुढे कर जोडून देव करीती अपारस्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणोनी सकळ कुमारे धरिले रूपवेशाळ तो तारकासुर धाविनला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी 33 कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठीभार तारकांगी बळ अपार 10 सहस्र कुंजरांचे तारकासुर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामीचे पाठीशी सुर लपती सत्वर जाऊनी लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिधली सोडून प्रळय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली भयभीत शक्र होऊन करी हरिस्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारी येऊनी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधु मूर नरकांतका निवारी प्रळय शक्ती हे वैकुंठीहुनी योगमाया हरीने धाडिली लवलाया तिने हे ते शक्ती परतुनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पुर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोनी शिवकुमार तितुके गिळिता जाहला नाना शस्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडिल्या अनिवार्गती तितुक्या गिळिल्या सहजस्थिती शास्त्र संख्या वदनाने कल्पांतर रुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून तेही गिळी अवलिळे जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरितसे चहूकडून प्रळय काळासम शिवनंदन गिळी क्षण न लागता मग निशस्त्र तारकासुर संदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिखा ऐसे देखोनी षडानन कृतांता ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले 7 दिन पर्यंत युद्ध झाले परमाद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी पायी धरोनी अवलीला चक्राकार भोवंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृद घटवत निघून गेला प्राण दुंदुभी वाजवी शचीरमण पुष्पे वर्षिती सुरगण कर जोडोनी स्तुती करीती मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र देवस्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिधले मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी वैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मश्चर्य केले आजपर्यंत आता श्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे अंबेप्रती सांग स्त्रिया कैशा सती म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारख्या स्त्रिया सर्वत्र
ऐकता हासे आले कुमारा, काय उत्तरा बोलत. तुझ सारख्या स्त्रिया जरी, तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री, अंतर पडो नेदिमी. ऐसे कुमार बोलोनी, कपाटात जाय पळवून. मग ते जगन्माता आपण, धरू धाविनली तयाते. नाटोपे कुमार ते क्षणी, अंबा दुःखे पडे धरणी. जे त्रिभुवन पतीची राणी, वेदपुराणी वंद्यजे. अरे तू कुमारा दावी वदना, आला माझ्या स्तनासी पान्हा. कोणासी पाजू षडानना, निजवदना दाखवी. घेई तुझे दूध लोणी, म्हणून कुमार वमी ते क्षणी. बोले तेव्हा शापवाणी, क्रोधे करुणी कुमार तो. माझे दर्शनाजी स्त्री येईल, ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल, कार्तिक मासी कृत्तिका योगी. तो सप्तजन्म सभाग्य होईल, धनाढ्य वेद पारंग. अनामिक हो अथवा मातंग, दर्शने लाभ समानची. स्वामी सरुषी विनविती समस्त, भवानी तुझ लागी तळमळत. भेटोनी येई त्वरित, वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी, आनंदविली शिव भवानी. उभयतांचे समाधान करोनी, मागुती गेला पूर्वस्थळा. स्कंद पुराणी कथा सूत, शौनकादिकांप्रती सांगत. ऐकता विघ्ने समस्त, क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णार्धाब्ज मिलिंदा, श्रीधर वरदा ब्रह्मानंदा. पूर्णब्रह्म अनादि सिद्धा, आनंदकंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, त्रयोदशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.